महत्वाचा गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल हा कोहिनूरीरा आहे. अगदी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये मैदानावरती तुम्हाला गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना, फलंदाजी करत असताना अगदी मिडल ऑर्डरवरती हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र जबाबदारी गोलंदाजीची. पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम ऑन. स्ट्राइक एंड वरती शुभम माडिक, नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय कल्पेश दिनकर. ओहो, यावेळेस पहिला चेंडू बिग अपील पाहायला मिळाली. यावेळेस DRS पंच सांगतायत यावेळेस चेक केलं जाईल वाईट साठी. यावेळेस पंचांना मात्र गोलंदाज मध्ये आले असल्यामुळे दिसला नाही चेंडू आणि या अनुषंगाने पंचांना DRS घेतला गेलाय. चेक केलं जाईल. वेट अँड वॉच चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. शरीरयष्टीपासून दूर अगदी व्हाईट लाईनच्या नजदीक हा चेंडू पाहायला मिळाला. ओहो, यावेळेस मात्र चेंडू उडवलाय ऑन साईडच्या दिशेला. खाली क्षेत्ररक्षक यावेळेस क्षेत्र निवडलं गेलंय बॅटर कडनं आणि चेंडू सीमारेषे पार. 4 धाब्यांसाठी. उपसरपंच हाय ओ दादा, दिलात भरतय त्याचा कायदा. थँक्यू सो मच विजय. ही धून मात्र आजच्या दिवसामध्ये आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. अगदी लाखो दिलों की धडकन. गोड व्यक्तिमत्व, यंग, डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं जगदीश दादा पवार. ओहो, यावेळेस काय फटका सजवला गेलाय. कव्हरच्या दिशेला यावेळेस क्षेत्र निवडलं गेलंय. आउटफील्ड थोडीशी स्लो झालेली पाहायला मिळाली. चेंडू थांबलाय, कलेक्ट करून थ्रो केला जाईल. दरम्यान पुन्हा एकदा घेतल्या गेल्या 2 धावा आणि या 2 धाव्यांनी धावफलक 6 या अंकावरती विराजमान. आपण पाहतोय हा सामना एका बाजूनं अद्विक स्पोर्ट्स कांबारे टीम पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूनं टीम खातिवली पाहायला मिळते. हा सामना खूप रोमांचक असणार आहे. दोन्ही बॅटरकडे जर बघायला गेलात तर दोन्ही बाजूने जर बघायला गेलात तर दोन्ही बाजूनं गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय अप्रतिम पाहायला मिळते. अमोल चांगली कामगिरी करतोय. अमोल पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता तर नंतरच्या चेंडूवरती देखील फटका आला. 2 धावा प्राप्त झाल्यात. 6 धावा आल्या आहेत आतापर्यंत खातिवली टीम साठी. ओहो, शुभम माडिक यावेळेस हात खोलतोय. कम्मालीचा फटका आहे, बाउंड्री लाईन पार. सचिन यावेळेस काही करू शकला नाहीये. चेंडू निघून गेलाय. अगदी समोरच्या दिशेला हा फटका पाहायला मिळाला शुभम माडिकचा. तब्बल 6 धाब्यांसाठी. सेवेचा केलाय त्यानं वादा, हक्कासाठी लढतय सदा. 12 नंबर गाडीचा दादाला लय. थँक्यू सो मच विजय. 12 नंबर आणि निश्चितपणे अकाउंटला देखील यावेळेस 12 धावा पाहायला मिळत आहेत टीम खातिवली संघाच्या. निश्चितपणे ही गाडी मात्र संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये घुमतीये आणि लवकरच पूर्ण भारतभर घुमेल अशी आशा देखील. 12. ओहो, यावेळेस बघा कम्मालीचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धाबा येत होत्या. खऱ्या अर्थानं जर डगआउट मध्ये बघायला गेलात तर चर्चा झाली असणार की जर हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर निश्चितपणे शुभम माडिकच्या बॅटला हा चेंडू चांगल्या प्रकारे कनेक्ट झाला असता. परंतु जर त्याला महत्व नाहीये, वेळ गेली आहे निघून. एक चेंडू निर्धाव आलाय आणि आता मात्र धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळतंय 12 या अंकावरती. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्र खाली निवडलं गेलं होतं. काय घडलंय. चेंडू वरती सचिन आला होता. चेंडू पूर्णपणे फिरून गेला आणि यावेळेस चेंडू निघून गेला. बाउंड्री लाईन पार. 4 धाब्यांसाठी खातिवली संघासाठी आलेला हा नशिबाचा चौकार.
दादाला लैला भला आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय थँक्यू सो मच डीजे. टीम मीटिंग नकोय मित्रांनो, ही विनंती असेल टीम अद्विक स्पोर्ट्स कामारे टीमला. यावेळेस सचिननं अगदी जीवाच्या आतंकाने धावत आला होता, चेंडूपर्यंत निश्चितपणे पोहोचला देखील असता, पण मित्रांनो ग्राउंडची थोडीशी कमी पाहायला मिळते. यावेळेस मात्र खड्ड्यामध्ये चेंडू अडथळला आणि चेंडूनं टर्न घेतला पूर्णपणे आणि यावेळेस सचिन गेला पुढे निघून, चेंडू मात्र पाठीमागून गेला. यावेळेस तीच थोडीशी गरमट पाहायला मिळते मैदानावरती, परंतु क्षेत्ररक्षक काय करेल. यावेळेस पूर्णपणे चेंडू टर्न होऊन गेला होता, पुढे गेल्यानंतर मागे येणं कठीण आहे. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये खूप काय पाहायला मिळेल, परंतु सध्या तरी काय पाहायला मिळालंय तर शुभम माडिक पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील शुभम माडिक यांना मी खूपदा पाहिलंय, चांगली भूमिका निभावत असतात. आणि यावेळेस मात्र शुभम माडिक सलामीचा फलंदाज, काय फलंदाजी केली आहे. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा वसूल केल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 वैभव. ओहो, यावेळेस मुवमेंट शिफ्ट झाली आहे पंचांची, सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. निश्चितपणे एक्स्ट्राची धाव जोडली गेली आहे आणि हा चेंडू वैभवला मात्र पुन्हा हाताळावा लागेल. एक चांगला गोलंदाज म्हणून वैभवकडे बघितलं जातं आणि आता मात्र पहिलं षटक मागडं ठरलं असताना यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा यावेळेस कट केलाय चेंडू, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान केवळ एक सिंगल धाव. चांगली सुरुवात केली वैभवनं, एक सिंगलने धावफलक पोहोचते 18 या अंकावरती. 1-8 लॉस ऑफ विदाउट विकेट यावेळेस खेळताना पाहायला मिळते. सलामीची जोडी चांगली सुरुवात करून दिली गेली आहे शुभम माडिक आणि कल्पेश दिनकर यांच्या माध्यमातून. वैभव विषय यावेळेस मात्र थोडासा रनअप मध्ये व्यत्यय थांबला. जाणतोय की यावेळेस रनअप थोडासा चुकीचा होता आणि यावेळेस थांबणं गरजेचं आहे, कारण जर चेंडू हाताळला गेला तर या चेंडूवरती मोठा फटका देखील येऊ शकला असता. पुन्हा एकदा वैभव. ओहो, शुभम माडिक यावेळेस गुडनेट एक तमाशात एक अशा प्रकारचा फटका सजवण्यामध्ये मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला फलंदाज, परंतु बॅटची लिडिंग एज शरीर यष्टीची लिडिंग एज घेऊन यावेळेस मात्र शरीरावरती आदरला चेंडू आणि चेंडू घोषित क्षेत्राकडे निघून गेलाय. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव अंकित केली गेली आहे धावफलकावरती आणि यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना वैभव विषय कामगिरी करून दाखवतोय संघासाठी. दिली आहे जबाबदारी कर्णधारानं आणि ती जबाबदारी चोख यावेळेस बजावताना. चला, अद्विक स्पोर्ट्स कामारे टीम जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. यावेळेस मात्र यष्टीरक्षक थोडासा कानमंत्र देत असताना पाहायला मिळाला. कानमंत्र कितपत योग्य यावेळेस शुभम माडिक देखील सांगतोय की अरे भावा, अजूनही फटका आलेला नाहीये दुसऱ्या षटकामध्ये. ओहो, कानमंत्र दिलाय, सक्सेसफुल ठरेल. यावेळेस झेल आहे, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक भावेश विषय, चुकी करणार नाहीये. अप्रतिम झेल मिड विकेटच्या दिशेला, फटका फसला, गडी फसतोय. विकेट क्रमांक 1 यावेळेस शुभम माडिक. बॅक टू द पॅव्हिलियन. हिंदुस्थानी चरपोली संघाला दादाचा आहे ओलय आधार. कमाल करतय संघ जो मान, जिथं तिथं हाय यांचाच शोर. नावाचं ऐकून प्रतिस्पर्धी तो. थँक्यू सो मच डीजे. कमालीची गोलंदाजी करतोय वैभव विषय, कमबॅक करून देतोय. बघा, अनेकदा पाहायला मिळालंय पहिलं षटक जास्तीचं हाताळल्यानंतर जास्त धावा घेतल्या गेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तदनंतर जर बघायला गेला 16 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तदनंतर वैभव विषय आला आणि त्याने सांगून दिलं, दाखवून दिलं की कमबॅक करणं आम्ही देखील जाणतोय.
ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू वरती, काय लाजवाब क्षेत्ररक्षण झालाय, कमालीचा क्षेत्ररक्षण. क्लॅप्स होत आहेत चारी बाजून, का नाही मित्रांनो. स्वतःच्या फॉलो थ्रू वरती अशा प्रकारचा अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता. आणि यावेळेस मात्र वैभवनं अगदी कमी वेळेमध्ये जर बघायला गेलं तर 1 ते 1 सेकंदाचा मी म्हणजे कालावधी असेल आणि 1 सेकंदामध्ये चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू वरती रोखलाय. लाजवाब क्षेत्ररक्षण वैभव, क्या बात है. ओहो भाऊ, यावेळेस मात्र भाऊने हात खोललाय, अगदी खाली क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप निघून गेलाय. सीमा रेषेपार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हा आलेला चौकार. यावेळेस भाऊ जाणतोय की अभी नाही तो कभी नाही, आणि आल्या आल्या यावेळेस मात्र तडाखा देतोय 4 धाब्यांचा. या चौकाराने धावफलक भर दिवशी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 11 चेंडूंचा खेळ झालाय, 22 धावा आतापर्यंत, म्हणजेच 11च्या सरासरीने धावा आतापर्यंत घेतल्या गेल्यात. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा काय फटका सजवला गेलाय, मुंबईचा मरीन ड्राईव्ह, आणि यावेळेस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. भाऊच्या बॅट मधनं आलेला हा षटकार, तब्बल षटकारानं 28 धावा. चला ब्रेक, कॅच घेतलेला आहे का बाहेर. चला नितीन, आपण यायचंय. 100 रुपयाचं पारितोषिक आणि एक आकर्षक कॅप बाळा भोईर यांच्याकडनं आपणास देण्यात येईल. हे धडाकेबाज नाही परंतु अफलातून आहे नियोजन, आणि आपल्याला कॅप तर मिळणारच आहे आणि 100 रुपये देखील मिळणार आहेत, म्हणजेच धडाकेबाज प्लस आहे हे सामने. निश्चितपणे आकर्षक कॅप तर मिळणारच मित्रांनो. कमालीची गोलंदाजी, कमबॅक केलं होतं पूर्णपणे वैभवनं. तदनंतर आला भाऊ, भाऊनं घेतला समाचार, आणि भाऊनं या 2 चेंडूवरती धावा घेतल्या, तब्बल 10 धावा, आणि स्कोर पुन्हा एकदा आणला चांगल्या स्थितीमध्ये, सुस्थितीमध्ये. 12 चेंडूमध्ये 29 आतापर्यंत जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आता मात्र अनुभव येतोय, यावेळेस अनुभवाची गरज होती, आणि मी हेच मनामध्ये विचार करत होतो 2 मॅचेसमध्ये स्वप्नीलला ठेवलाय कुठे, हा हिरा राखून ठेवला होता. हा टप्पा मात्र भेदनं फलंदाजासाठी डोकेदुखी ठरू शकते, कारण एक अनुभवी गोलंदाज आलाय यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. स्वप्नील बाळा बेरे यांच्या माध्यमातून बाळा भोईर, ओहो हलक्या हाताने यावेळेस फटका खेळून काढलाय. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. एक आकर्षक कॅप आणि 100 रुपयाचं पारितोषिक बाळा भोईर यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. नितीन, थँक्यू सो मच. हा झेल टिपला, आणि हा पहिला प्रेक्षक आणि खेळाडू नितीन ठरलाय या कॅपचा आणि 100 रुपयाचा मानकरी. जाऊयात मैदानाच्या आत पुन्हा एकदा. स्वप्नील, पहिल्या चेंडूवरती एक सिंगल दिली गेली आहे, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे खऱ्या अर्थानं, असं देखील म्हणायला हरकत नाहीये कल्पेश दिनकरनं. हो हो, हात खोलला होता ओव्हर द रोप, यावेळेला चेंडू स्पर्श झाला, एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, थ्रो कसा केला जाईल. थ्रो चांगला केला गेला होता, परंतु भाऊ गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग, चांगला कॉल कल्पेश दिनकरचा पाहायला मिळाला. ओळखलं हेरलं, यावेळेस मात्र चेंडू येणे अगोदर भाऊ कंप्लीट करू शकतो धाव. कॉल कल्पेशकडनं चांगला पाहायला मिळाला, आणि 2 धावा सुरक्षितरित्या कंप्लीट. ओव्हर द रोप यावेळेस चेंडू स्पर्श झाला होता. पुन्हा एकदा स्वप्नील, ओहो यावेळेस शरीर यष्टीपासून दूर चेंडू पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्धार होता यावेळेस, परंतु हा जास्तीचा चेंडू बाहेर पाहायला मिळतोय, आणि वाईटचा कॉल देखील आलाय. एक्स्ट्राची धाव यावेळेस अंकित केली गेली आहे स्कोरबोर्डवरती. धावफलक पोहोचलाय 33 अंकावरती. 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, खातिवली टीम. ओहो यावेळेस फ्लॅट 6 मिड विकेटच्या डोक्यावरनं हाहाकार करत हा भाऊनं ठोकलेला दुसरा षटकार. किसनजी पांढरे साहेब, सुखदेवजी पांढरे साहेब आणि
भाऊजी पांढरे साहेब यांना विनंती असेल की आपण आलात निश्चितपणे या स्पर्धेमध्ये आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या दिवसामध्ये निश्चितपणे तुडुंब गर्दी पाहायला मिळेल आणि या गर्दीमध्ये दर्दी प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणात. तर आमच्या सोबत जोडले गेलेले आमचे आदरणीय सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून आम्ही शिकतोय ते आदरणीय श्रद्धास्थान प्रेरणास्थान हरिभक्त पारायण कीर्तनकार प्रवचनकार संगीतकार समालोचक एक उत्तम लेखक म्हणून ज्यांची गिनती केली जाते त्या आमचे आदरणीय सन्माननीय रमेशजी शिंदे सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण त्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकतोय. हो यावेळेस मात्र मध्ये फटका खेळून काढलाय सचिन. यावेळेस मात्र संघर्ष करतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडा कारण यावेळेस चुका वारंवार पाहायला मिळाल्या सचिनकडनं. थोडासा कुठेतरी दडपण प्रेशर आणि तो प्रेशर मात्र यावेळेस सचिनवरती पाहायला मिळाला. या चेंडूवरती घेतल्या गेल्या 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक 41 अंकावरती. आता मात्र उर्वरित चेंडूवरती रोखणं गरजेचं बनलंय. स्वप्नीलला मात्र ते करून दाखवावे लागेल. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभव आपल्या गोलंदाजीतनं मात्र स्वप्नीलला सादर करून दाखवावं लागेल. चला ज्या टीमचे प्लेयर्स आले असतील गोटेकर बी टीम. हो फटका फसला यावेळेस. कुठलीही धाव नाही निर्धाव चेंडू. गोटेकर बी टीमचा कर्णधार अल्यानी टीमचा कर्णधार साईस्टार अल्यानी टीमचा कर्णधार धारोळ संघाचा कर्णधार शेंद्रुण संघाचा कर्णधार या कर्णधारांनी आयोजकांशी संपर्क साधायचे. चला लवकर या कारण मित्रांनो वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. बघा दुपारचे बघायला गेलात तर 2:54 झालेत आणि अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. या अनुषंगाने आपण कॉल दिल्यानंतर त्वरित ऍक्शन मध्ये राहायचंय. हो आडव्या बॅटने लॉप केला. यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे आहे ना तैनात आहे. मिड विकेटच्या दिशेला चांगला थ्रो चांगली चेंडू फेकी. ओहो यावेळेस चेंडू कलेक्ट करू शकला नाहीये. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि यावेळेस भाऊ सांगतोय स्टॉप द रन कारण जाणतोय की यावेळेस चेंडू आलाय. उगाच विकेट टाकून काही फायदा नाहीये. यावेळेस या 2 धावा शेवटच्या चेंडूवरती घेतल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 समाप्त. अंतिम षटक संपलेलं आहे. धावफलकावरती एकंदरीत धावा जर बघायला गेल्यात तर जोडल्या गेल्यात 43 धावा आणि समीकरण ठेवलं गेलंय अद्विक टीम कामारे टीम समोर 18 चेंडू 44 धावांचं समीकरण. काय म्हणताय कोण जिंकेल? आय डोंट नो. वेट अँड वॉच आफ्टर 18 बॉल्स. तर तुर्तास मी थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यमान सरपंच उपसरपंच जगदीश दादा पवार चषक 2024 बहरदार नियोजन आणि आपण पाहताय मैदानाच्या चौपेर ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडाच्या छत्रछायेखाली अगदी बाउंड्री लगत हे प्रेक्षक बसलेले आहेत. आमचे कॅमेरामॅन यावेळेस त्यांना टिपतायत आणि बघा तुडुंब गर्दी पाहायला मिळते. शेवटचा अंतिम दिवस महासंग्राम महा मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळतोय. बघा टॉस्को बॉक्स मध्ये ही सायकल देखील मॅन ऑफ द सिरीज साठी उपलब्ध झालेली आहे. आपण पाहू शकता आकर्षक सायकल आणि सायकल चालवल्याने आरोग्य अबाधित राहतं असं देखील आहे मित्रांनो. त्या अनुषंगानं या डबल विनिंग मध्ये जर बघायला गेलात तर बघा ही सायकल आकर्षक आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं विधानसभेमध्ये पाठवले गेलेले आमदार दौलतजी दरोडा साहेब पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूनं विद्यमान उपसरपंच चेरपुली गटाचे जगदीश दादा पवार 12 नंबरची गाडी ही मात्र घुमत असते या शहापूर तालुक्यामध्ये. ते देखील पाहायला मिळत आहेत. धीरजजी साहेब यांचं देखील निलेशजी डमके साहेब यांना पाहतोय आपण स्क्रीनवरती. दिल दोस्ती आणि दुनियादारी या ग्रुपकडनं या आयोजनासाठी या संपूर्ण टीम्सला सर्वांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आपला शुभेच्छांचा स्वीकार देखील या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. दिल दोस्ती दुनियादारी कालच्या दिवसामध्ये जगन नाना यांचा देखील वाढदिवस होता. तो देखील आम्ही या ठिकाणी अनाउन्स केला होता. निश्चितपणे पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहत आहेत बॅनर दिल दोस्ती ग्रुप आणि मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल नेक्स्ट मॅच साठी आवाज आपण ऐकूया. चला मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक 2024 हे नियोजन आपण ऐकूयात योगेशजी भागरे सर यांचा आवाज. नावाचं ऐकून प्रतिस्पर्धी तो जागी
धन्यवाद जयजी विदे सर, धन्यवाद रमेश शिंदे सर. दुपारचं सत्र, दुपारचं पर्व संपूर्ण मैदानाच्या चहू दिशेने प्रेक्षकांची अलोट गर्दी. त्याच प्रमाणे शेंद्रू संघ दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं एक अनाउन्समेंट असेल, ती म्हणजे सर्वांचे जवळचे अगदी मित्र, आमचे सर्वांचे लाडके गोड व्यक्तिमत्व निलेशजी पाटोले साहेब यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे पाटोले साहेब आपणास, आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. दुपारच्या सत्रामध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते पुरस्कृत उपसरपंच जगदीशदादा पवार चषक 2024 अंतिम दिवसातील दुपार इथे मात्र झालेली आहे. आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण आजच्या दिवसातील खेळ पाहत आहोत. एका बाजूला कांबारे, दुसऱ्या बाजूला खातिवली, या दोन संघांच्या दरम्यान लढत पाहायला मिळतीये. अमोल स्ट्राईकवर होते, फटका तर भरपूर चांगला खेळून काढला, लॉफ्ट करायचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि फटका पाहिजे तसा एक्झिक्यूट झाला नाहीये, परंतु एक धाव रोखता येणार नाहीये. भावेश आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 44 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. 3 षटकांचे सामने आहेत आणि पुन्हा एकदा फटका तर लॉफ्ट केला गेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, चुकी झाली आहे. नक्कीच भरपूर दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पर्यंत पोहोचलेही होते. झेल फक्त एक्झिक्यूट करत असताना झेल इथे मात्र धरतीला ड्रॉप झालेला आहे. झेल पकडता आला नाही, परिणामी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. भावेश भरपूर महत्वाचा असेल, त्याच्यामध्ये क्षमता आहे, आक्रमकता आहे. आक्रमकता घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल आणि जर खेळ करायचा असेल तर भावेशला खेळपट्टीवर हे 3ही षटकं थांबणं भरपूर गरजेचं असेल. 16 चेंडू आणि 41 धावेची अजूनही गरज असेल. 44चं टार्गेट आहे. समोरच्या दिशेला अप्रतिम फटका आम्ही उल्लेख केलाच होता. भावेश मध्ये भरपूर क्षमता आहे, परंतु इथे मात्र त्या क्षमतेचं प्रदर्शन करत असताना प्रेक्षकांची मन जिंकत असताना चेंडूला फेकून दिलाय. 6 धावेसाठी षटकार. तर गोटेकर ब संघ, अल्लानी संघ, धारोल संघ आणि शेंद्रू, नक्कीच धारोल संघ अजूनही उपस्थित होतोय. त्यांचा नक्कीच आयोजकांपर्यंत सूचना आली की ते ऑन द वे आहेत. बदलापूर परिसरातून धारोल आज या खेळपट्टीवर, या मैदानावर खेळण्यासाठी येणार आहे. आदिवासी विभागातील हा संघ आहे. बॅटची एज इथे मात्र एसटी रक्षक सुद्धा बीट झाले. चेंडू निघून चाललाय. एका धावेसाठी गोशंगी क्षेत्रामध्ये संधी निर्माण झाली होती. 4 चेंडू, धावसंख्या आहे धाव फलकावर 10. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच जो खेळाडू होता तो गोलंदाजी करतोय शुभम महाडिक. भरपूर अनुभव आहे शुभमकडे. अगदी कमी वयामध्ये त्याने सुद्धा स्वतःचं क्रिकेट सुरू केलं होतं आणि आता खेळत असताना परिपक्वतेचं प्रात्यक्षिक दाखवतोय अमोल. पडल्यानंतर आतल्या दिशेला येतोय. बॅटची इथं मात्र एज लागली आहे नक्कीच आणि खेळाडू होईल बाद. अमोल इथे मात्र परतत असताना आपल्याला पाहायला मिळतील पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम फलंदाजी करत असताना शेंद्रू कांबारे संघाला दिला गेलाय आणि नक्कीच पहिला गडी बाद झाल्यानंतर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र आपल्या गावासाठी दोघेही बंधू खेळपट्टीवर असतील. अनिकेत आणि भावेश, दोन्ही भावांच्या खांद्यावर जबाबदारी आता मात्र कांबारे गावाची असेल. दुसऱ्या बाजूने शुभम, त्याला इथे मात्र एक षटकार गेल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगले सामने पाहायला मिळालेत. सकाळच्या सत्रापासून हाय व्होल्टेज मॅचेस या मैदानावर, या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळाल्यात. अनेक सारे खेळाडू फंबलिंग होताना सुद्धा पाहायला मिळाले. कारण शहापूर तालुका टेनिस क्रिकेट विश्वाचा उल्लेख केला तर तुते गावातील पहिली स्पर्धा खऱ्या अर्थाने शहापूर तालुक्याच्या क्रिकेटला सुरुवात करणारी स्पर्धा असते आणि नेहमीप्रमाणे शहापूरच्या क्रिकेटला सुरुवात झाली आहे आणि शहापूर तालुक्यातली पहिली स्पर्धा तुते या गावामध्ये उपसरपंच जगदीशदादा पवार चषक 2024च्या नावानं खऱ्या अर्थानं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते.
पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती म्हणजे 10 धावा. पहिले 4 चेंडू 10 आल्या होत्या. तदनंतर 2 चेंडूंवर जर उल्लेख केला तर 5व्या चेंडूवर गडी बाद झाला आणि 6वा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी गणेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथून मात्र 12 चेंडू 34ची गरज आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 12 मध्ये 34ची गरज. मी तर म्हणजे अजूनही समांतर सामना आहे, कारण 17ची इकॉनॉमी टेनिस क्रिकेट मध्ये फार अवघड नाहीये. परंतु गोलंदाजी जर चांगली झाली, अचूक मारा जर केला गेला, अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळली गेली तर इथे मात्र या सामन्यामध्ये कातुली संघाचं वर्चस्व पाहायला मिळू शकतं. परंतु भावेशच्या बॅट मधून जर आक्रमकतेने एक षटकार आलाय आणि त्याच प्रकारे जर इथून पुढे त्याने फलंदाजी केली तर कांबारे संघाचा विजय इथे मात्र कोणीही रोखू शकत नाहीये. म्हणून इथे मात्र खेळ करत असताना दोन्ही संघांना फार महत्वाचा सामना आहे, कारण जो या सामन्यामध्ये जिंकेल तो थेट पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे आणि क्वालिफिकेशनची मॅच खेळणार आहे. म्हणून आजच्या दिवसातील क्वालिफाईड संघ कोणता असेल हे अजून पाहणं आपल्याला जरी समोरच्या दिशेला इथे मात्र सुरेख फटका समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना भावेशच्या बॅट मधून आलाय तडाखा. उपसरपंच जगदीशदादा पवार चषकाचा ब्रँडेड षटकार. भावेशने इथे मात्र षटकार खेळून काढलाय समोरच्या दिशेला. माहिती होतं गोलंदाजावर आता दबाव असेल. पहिल्या चेंडूवर 4 किंवा 6 आल्या की गोलंदाज भरपूर दबावात असतो आणि त्याचाच फायदा इथून पुढे आता भावेश घेईल का? त्याच्या सोबतीला त्याचाच भाऊ दोघे बंधू मैदानाच्या आतमध्ये कांबारे संघासाठी खेळ करतायत. अनिकेत आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेशवर दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला पहिल्या चेंडूवर. एक षटकार आल्यानंतर गोलंदाजावर दबाव आहे आणि नक्कीच त्या दबावाचा फायदा उचलला जाईल की दबावामध्ये कमबॅक केलं जाईल हे बघावं लागेल. फटका भरपूर चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र चेक केलं जाईल. कोणीही ओरडू नका. डगआउट मधून कुणाचाही आवाज नको. डगआउट मध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. टेक्नॉलॉजीचा इथे मात्र नक्कीच वापर होतोय. हेमंत टेनिस क्रिकेट रनआउट सुद्धा चेक केलं जाईल. इथे मात्र हेमंत टेनिस क्रिकेटच्या सोबत नक्कीच ही संपूर्ण आणि टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना नक्कीच निर्णय आलाय. बरोबर चेंडू पकडल्यानंतर खाली लँड होत असताना पाय पहिला रेषेवर पडलाय आणि षटकार इथे मात्र आलाय मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या बॅट मधून. पाहत तर आहे प्रगतशील क्रिकेट, कारण की अलीकडच्या काळामध्ये विचार करतोय आपण लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, योग्य निर्णय सर्व संघांना पोहोचवला जातोय. परंतु पूर्वीचं क्रिकेट असं नव्हतं. पूर्वीचं क्रिकेट ज्यावेळी स्वयंसेवक सांगायचे तो निर्णय पंच द्यायचे, असं पूर्वीचं क्रिकेट होतं. परंतु आत्ताचं क्रिकेट एवढं प्रगत झालंय की आता क्रिकेटमध्ये स्वयंसेवकांचीही गरज लागत नाहीये, कारण टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्या टेक्नॉलॉजीचा वापर आताच्या क्रिकेटमध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. तिसरा बॅक टू बॅक तिसरा षटकार उपसरपंच जगदीशदादा पवार चषकाच्या षटकार हॅट्रिक पूर्ण करत असताना फलंदाज भावेशच्या बॅट मधून तडाखेबाज फलंदाजी. त्याची आतापर्यंतची इनिंग बघितली तर 4 षटकार आतापर्यंतच्या इनिंग मध्ये आलेत. बॅक टू बॅक 3 षटकार आल्यानंतर समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज होती 34 धावेची. तदनंतर फलंदाजी करत असताना आता समीकरण बदललंय. 3 चेंडू 3 षटकार आल्यानंतर 9 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी धाव्यांची गरज आहे, ती म्हणजे 16 धावा. नऊ चेंडू 16ची गरज विजयासाठी. मी म्हटलं होतं भावेश मध्ये भरपूर क्षमता आहे. पुन्हा एकदा इथे मात्र
ऑन साइडला स्क्वेअर लेगला उडवायचं होतं, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. परंतु लेग बायच्या माध्यमातून पंच दशरथ सरांचा इशारा आलाय. लेग बायची धाव इथे मात्र जोडली जाईल. समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलत राहील. 8 चेंडू आणि 15ची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. एका भावाने करामत केली आहे, चमत्कार घडवून आणलाय. आता त्याला साथ देईल की अनिकेत सुद्धा त्याच्या फ्लो मध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल हे मात्र पाहावं लागेल. परंतु कमबॅक करण्याची छोटीशी प्रयत्न मी जर म्हणेल गोलंदाज गणेशच्या माध्यमातून झालाय. आणि पुढील चेंडू नक्कीच फटका भरपूर हवेत आहे. क्षेत्ररक्षक 2-2-3-3 इथे कॉलिंग कोणाचं? जेल सुटला जातोय. इथे मात्र जेल कंप्लीट होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. हा जर जेल पकडला तर निश्चित स्वरूपात 2 धावा वाचू शकल्या असत्या. तदनंतर नवीन फलंदाज एंटर झाला असता. कुठेतरी दबाव आणि कमबॅक करण्याची संधी प्राप्त झाली असती. परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये? जेल सुटलाय आणि 2 धावाही प्राप्त झाल्यात टीम कांबारेसाठी. अंतिम षटक मध्ये किती धावा राहतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण 7 चेंडू आणि 13 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आता या उर्वरित सामन्यामध्ये राहिली आहे. हा चेंडू या सामन्याच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट बॉल आलाय. आणि परंतु एक विचार केला कांबारे संघाच्या दृष्टिकोनातून तर भरपूर चांगली बाब ही आहे की स्ट्राईकवर शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू खेळण्यासाठी भावेश असेल. परंतु 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकांची अखेरीस धावसंख्या झाली आहे ती म्हणजे धावफलकावर 31 धावा आणि 44चं टार्गेट आहे. ते फेस करत असताना 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. शेंद्रून संघाचे कर्णधार नक्कीच निलेश पाटोळे साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. अल्यानी संघाचे कर्णधार सलाम शेख उपस्थित आहेत. गोटेगरबी संघाचे कर्णधार आम्हाला नक्कीच जुडले गेलेत. धारोल संघाचा आम्ही नक्कीच वाट पाहतोय कारण की बदलापूर विभागातून हा संघ आज या मैदानावर येतोय. जितूजी पाटोळे आपणास विनंती आहे की आपण यायचंय. नक्कीच निलेश पाटोळे साहेब सांगतात की जितू पाटोळे यांना तुम्ही इन्व्हाइट करा ऍज अ कॅप्टन. त्यांची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. संकेत आलेत गोलंदाजी मार्कवर. परंतु चांगली बाब ही आहे कांबारेसाठी की भावेश स्ट्राईकवर आहे. समोरच्या दिशेला लाजवाब फटका. चेंडू थांबणार नाहीये. सरळ मुख्य व्यासपीठावर मान्यवरांना मानवंदना देणारा आलाय. 1 बाउंस सीमारेषा पार. जगदीशदादा पवार चौकार. आणि नक्कीच एक गोष्टीचा उल्लेख केला जाईल की भावेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि मुख्य व्यासपीठावर उपस्थित आमचे निलेशदादा पाटोले आहेत. भावेश या अगोदर एनपी साठी खेळतोय, आताही खेळतोय आणि गोलंदाज सुद्धा एनपी साठी खेळतोय. म्हणजे निलेशदादा पाटोले यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की आज कोणाचा विजय होतोय. दुसऱ्या बाजूने भावेशने जिंकवली तरी स्मितास्य, एका बाजूने संकेतने जिंकवली तरी स्मितास्य. कारण नक्कीच उल्लेख केला जाईल एनपी स्पोर्टचा तर भरपूर मेहनत निलेशदादा पाटोले यांनी घेतली आहे. 7 वर्ष त्यांना त्यांच्या एनपी स्पोर्टला पहिला चषक जिंकण्यासाठी लागली होती. परंतु अलीकडच्या काळात एनपी स्पोर्ट संघ तालुक्याचा बेस्ट संघ बनलाय. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू समोरच्या दिशेला फेकून दिले. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाली. 6 धावेसाठी जगदीशदादा पवार चषकाचा ब्रँडेड सिक्सर. समीकरण 6 चेंडू 13चं होतं. समीकरण आता येऊन ठेपलंय 4 चेंडू 3 धावा. पहिलं षटक समाप्त झालं त्यावेळीच उल्लेख केला होता की जास्तीत जास्त स्ट्राईक भावेशला हवी आहे. जास्तीत जास्त बॉल त्याने खेळणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये तो पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये टेम्परामेंट आहे, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे आणि हे सर्व दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा इथे मात्र एक धाव रोखू शकत नाहीयेत. गडी बाद होतोय. लेग बाईची 1 धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होईल. तर समीकरण बदलेल पुन्हा एकदा. दोन्ही संघांनी नोंद घ्या. सामना जर टाय झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर केलवली जाईल.
धावसंख्या आहे नक्कीच संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती म्हणजे 42 आणि भावेशने एकट्याने 10 चेंडू आणि इनिंग साकारली ती म्हणजे 39 धावेची, म्हणजे एकाकी झुंज भावेशची आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतीये. सचिन गेलेत मैदानाच्या आतमध्ये. सामना जो बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांनी नोंद घ्या, सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल कारण आपल्या या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंगचा नियम नाहीये. बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आपण खेळवत असतो. पहिल्याच दिवशी आम्ही 2 सुपर ओव्हर पाहिल्यात. थोडस स्पीडअप करा. पुन्हा एकदा इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला, चेंडू निघून चाललाय गोशंकी क्षेत्राच्या दिशेनं. एका धावेसाठी सामना झालाय टाय, म्हणजे अर्थातच आता इथून कोणताही संघ पराभूत होऊ शकत नाहीये. जरी 2 चेंडू पुढचे निर्धाव आले तर सामना होईल सुपर ओव्हर. दसई संघाचे कर्णधार मुसा शेख. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. सचिन असतील स्ट्राईक वर, संकेत दिनकर गोलंदाजी मार्क वर. भरपूर चांगली क्रिकेट या मैदानावर आतापर्यंत आपण पाहत आलोय. भरपूर चांगलं सहकार्य सर्व संघांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण आजच्या दिवसामध्ये जेवढे संघ खेळलेत ना त्यांनी भरपूर चांगलं सहकार्य केले आयोजकांना. म्हणून आयोजकांनी सुद्धा प्रत्येक संघाला नाराज केलेलं नाहीये, कारण ज्यावेळी संघ स्वतःचा सहकार्य करतात त्यावेळी नक्कीच आयोजकही संघांचा विचार करत असतात. कारण वेळ कुणासाठी थांबणार नाहीये आणि कुणासाठी थांबलीही नाहीये, परंतु वेळेचं महत्व जाणणं भरपूर गरजेचं असतं. तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवावेच लागतील. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक तुम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊ शकता, परंतु क्रिकेटच्या नियमानुसार 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवावेच लागतील. आणि हेच पंच दशरथ सरांनी निर्देशित केलं खातिवली संघाला. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. तिथे मात्र रिस्क होती, परंतु रिस्क घेतली आहे आणि या रिस्क सोबत विजय सुद्धा प्राप्त केलाय टीम कांबारेनं. 11 चेंडू 40 धाव्यांची इनिंग इथे मात्र लाजवाब राहिली. अप्रतिम इनिंग साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याच्यात बॅट मधून 11 चेंडू आणि 40 धाव्यांची बहारदार इनिंग पाहायला मिळाली तो भावेश ठरलाय सामनावीर. त्याचप्रमाणे संघमालक अरुणजी विशे, सुनीलजी विशे आणि विशालजी विशे साहेबांच्या माध्यमातून काही कॅश प्राइज सुद्धा आहेत, तो सुद्धा आपण 500